नमस्कार, अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असं आंबट गोड भरून कारलं। तर त्यासाठी इथेही मी पावशेर कारली घेतलेली आहेत। हे अशा पद्धतीने कट करून घेतलीत आपण। ह्यातलं पूर्ण बी काढून घेतलंय। पांढऱ्या कलरची आपण इथं कारली घेतलेली आहे। ही कारली जरा कडू कमी लागतात, तर इथे ही कारली अशी आपण चिरून घेतलीत आणि ही मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहे। इथं आपण शेंगदाणे घेतलेत भाजून एक वाटीवर मस्त खरपूस असे। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला इथं एक कांदा घेतलाय बारीक चिरून। इथं हा मसाला घेतलाय मी 1 ते 1.5 चमचा। अर्धा चमचा हळद घेतली, इथं 1 चमचा धना पावडर घेतली, अर्धा चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय। आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी जिरं, आलं लसूण पेस्ट घेतली आपण इथं। आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, गूळ, चिंच, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग, तेल आणि पाणी। तर आता पहिल्यांदा गॅसवर पाणी ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि ही कारली आहेत आपली जी आपण फक्त इथनं गरम पाण्यातनं थोडं काढून घेऊ। आपल्याला पूर्ण शिजवायची नाहीये, फक्त थोडे जरा मऊ होईपर्यंत ह्यांना आपण असं छान शिजवून घेऊया। इथं कूट करून घेणार आहे आता। फक्त शेंगदाण्याचा कूट करायचा, त्याच्यामध्ये आपण ही चिंच आहे ती टाकूया डायरेक्टच। आणि हा एक गुळाचा खडा आहे, तो पण आपण ह्यातच टाकूया। पद्धतीने शेंगदाणे आपण बारीक करून घेतले। आपल्याला जास्त असे हे नाही पाहिजेत, एकदम असा त्याचा पेस्ट करायची नाही, जरा असे दाणेदार शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय। ह्यात गुळ पण बारीक झालाय आणि चिंच पण बारीक झालेली आहे। आता ही कारली एक फक्त 5 मिनिटं आपण इथं पाण्यातनं काढून घेतोय गरम आपण। आणि कारली आपण ह्या भांड्यात परत एकदा काढून घेतो इथं। एक 5 ते 7 मिनिटं फक्त यांना आपण मिठाच्या पाण्यातनं उकळून घेतले। त्याच्यावर आपण गार पाणी ओतूया, म्हणजे ह्याचा जो काही कडीपणा असेल तो पूर्ण निघून जाईल। तेल, जिरं टाकू याच्यामध्ये थोडंसं, हिंग पावडर आणि कांदा आपण जो बारीक चिरून घेतलाय तो टाकतो याच्यामध्ये। कांदा आता छान लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा आपला चांगला परतत आलेला आहे, त्यात टाकू आलं लसूण पेस्ट। आता कांदा पण छान परतला, आलं लसूण पण छान परतली आपली। आता आपण ह्याच्यात टाकतोय मसाले। हळद टाकते याच्यामध्ये, मसाला, गरम मसाला इथं, धना पावडर, व्यवस्थित सगळे मसाले आपण तेलावर परतून घेऊया। आता त्यानंतर आपण हा जो कूट करून घेतलेला आहे हा पण ह्याच्यात टाकून घेते। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, सगळा मसाला छान आता आपला परतून झाला। एखाद मिनिट फक्त याला मस्त परतून घ्यायचं आपण। गॅस बंद करूया आता आणि आपला हा परतलेला मसाला आपण इथं काढून घेऊ। आता इथं पुन्हा एकदा आपण गॅस लावूया। आपला कारलेला जो भरायचा आहे मसाला तो तयार झालेला आहे, खूप मस्त असा। आता ही कारली घेऊया आपण। अशा पद्धतीने ही कारली आपण छान भरून घेऊया आता। पाण्यातनं काढायची तर कारली आपण ही पूर्ण पाण्यातनं काढून घेऊया इथं। व्यवस्थित असं एकसारखा छान असा कारला भरून घेतलंय मी, हे बघा। अशा प्रकारे मी मस्त ही कारली अशी छान मस्त भरून घेतलेली आहे। आपण थोडंसं तेल, पहिलं पण आपण मसाला परतताना तेल टाकलेले, आता तेल आपलं छान तापले, आपण यात कारले टाकून घेऊया।
आता आपली कारली इथं तेलावर परत येईल. आता हा उरलेला मसाला आहे, हा आपण टाकून देऊया त्याच्यावर. त्याच्यावर आपण अजून थोडं मीठ टाकतोय. पुन्हा एकदा थोडासा गूळ टाकू याच्यावर. आता इथं आपण थोडं याच्यावर पाणी टाकून घेऊया. बघू शकता आपलं कारलं किती छान झालेलं आहे. जेवढं कढईत छान दिसतंय तेवढं चवीला पण आपलं कारलं खूप मस्त झालेलं आहे. अगदी कारलं ज्यांना कारलं आवडत नाही ते पण हे कारलं आवडीने खातील. आता ह्याच्यावर टाकूया एक 5-10 मिनिटं झाकण. तर आता आपण इथं गॅस बंद करून टाकलाय. 10 मिनिटं झालेत. आपली भाजी छान झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्त आपल्या भाजीला अशी तर्री वगैरे आली मस्त एकदम. इथं आपण आता काढायला घेतली. मस्त आपली कारल्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे, आंबट गोड अशी. तर तुम्ही इथं मस्त ही आंबट गोड कारल्याची भाजी आपण तयार केलेली. अगदी डब्याला पण तुम्ही करू शकता. कोणी पण ही भाजी आवडीने खाईल अशी भाजी आपली झालेली आहे, खूप मस्त अशी. थोडी आपण इथं कोथिंबीर टाकूया. बघू शकता तुम्ही मस्त आपल्या भाजीला तर्री पण आली आहे. खूप मस्त अशी आंबट गोड तिखट ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.